अपरा एकादशी वैशाख कृष्ण पक्ष। हजारो वर्षापूर्वीची कहाणी आहे ही। राजा अमरध्वजाला 2 मुले होती। वडील मुलाचे नाव मकरध्वज आणि धाकट्या मुलाचे नाव ब्रजध्वज। मकरध्वजाचा विवाह झाला होता। त्याच्या पत्नीचे नाव मधुवंती। काही काळानंतर अमरध्वज राजा मरण पावला। मकरध्वज राजकारभार पाहू लागला। राणी मधुवंती आपल्या पतीस राजकारभारात पाहण्यास मदत करू लागली। मकरध्वज आणि मधुवंतीने उत्तम राज्य चालवले, त्यामुळे राज्यात चौफेर त्यांचा जयजयकार होत होता। पुढे काही दिवसांनी मकरध्वजाने आपला धाकटा भाऊ ब्रजध्वजाचा विवाह समारंभ थाटाने पार पाडला। ब्रजध्वजाच्या पत्नीचे नाव बृजवंती। हा विवाह समारंभाप्रीत्यर्थ मकरध्वजाने गावभोजन दिले। विवाह समारंभासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला। रात्रीला नृत्य गायनाचा कार्यक्रम ठेवला। स्वरूप सुंदर जयवंतीचे नृत्य पाहण्यास दरबारात प्रचंड गर्दी जमली। नृत्य चालू असताना जयवंतीने असा नेत्रकटाक्ष ब्रजध्वजाकडे फेकला की ब्रजध्वज घायाळ झाला आणि तेव्हापासून तो जयवंतीच्या प्रेमात पडला। आश्चर्याची गोष्ट म्हणजे ब्रजध्वजाच्या पत्नीला कधीच त्याच्या प्रेमाचा धिक्कार केला नाही। दोघी मैत्रिणीप्रमाणे वागत होत्या। मात्र मकरध्वज आणि मधुवंतीच्या दोघेही तिटकारा करीत, कारण राज्यात दोघांचा जयजयकार होत होता हे त्यांना सहन होत नव्हते। मकरध्वजाच्या बाबत खोट्या काकड्या करण्यास सुरुवात झाली। याचा परिणाम होऊन ब्रजध्वज मकरध्वजाचा द्वेष करू लागला। एके दिवशी मकरध्वज आणि ब्रजध्वज शिकारीसाठी जंगलात गेले असता ब्रजध्वजाने मकरध्वजास ठार मारले। प्रेत पिंपळाच्या झाडाखाली खड्ड्यात गाडले। मकरध्वज पिशाच योनीत गेला। पिंपळाच्या झाडावर लटकून बसला। एक दिवस धौम्य ऋषी त्या बाजूने जात होते। त्यांनी योग्य सामर्थ्याने मकरध्वजास ओळखले। त्यांनी मकरध्वजास सांगितले की तू वैशाख कृष्ण पक्षातील अपरा एकादशी व्रत कर। त्यामुळे मकरध्वजाने अपरा एकादशी व्रत केले व मोक्षप्राप्ती मिळवली। ब्रजध्वज राजाच्या राज्यावर दुसऱ्या राजाचे आक्रमण झाले। त्यात ब्रजध्वज, बृजवंती व जयवंती ठार झाले। अंती ते स्वर्गात नरक यातना भोगू लागले। हे अपरा एकादशी व्रत केल्यास बाहेरची बाधा होत नाही। दीर्घ मुदतीचे आजार नाहीसे होतात। आजारी माणसाने व्रत करायला पाहिजे असे नाही। घरातील कोणत्याही व्यक्तीचे व्रत केले तरी चालते। भगवान विष्णू पूजन, नामस्मरण करावे। त्यांच्या घरात भानामती चमत्कार होत असतील त्यांनी हे व्रत अवश्य करावे। हे व्रत केल्याने घरात सुख, समाधान, शांती लाभते। ज्याचे घरी पद्मिनी नारी, आत्मा तोवरी आवडी धरी, आत्मा गेली या शरीरी तेज कैसे। एकादशी माता की जय। भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। जय श्री कृष्ण।